तर इथे वाजलेले आहेत रात्रीच्या 12:15 आणि चाललेला आहे वैभवदादाचा अभ्यास. तर हे बघा हॉलच्या बाल्कनीमध्ये त्यांनी त्याची टेबल आणि खुर्ची लावलेली आहे आणि तिथे मस्तपैकी हवेला बसून चालू आहे त्याचा अभ्यास. म्हणजे घरामध्ये आता लाईट ऑफ केल्या तर मग त्याला अभ्यास करता येणार नाही ना, त्यामुळे त्यांनी ना हॉलमध्येच टेबल आणि खुर्ची लावलेली आहे. आणि अन्नूताईचं आणि वैभवदादाचं दोघांचं पण म्हणजे एक असं हे आहे, सवय आहे की रात्रीच्या टायमाला ते अभ्यास करत बसतात. म्हणजे दिवसभर अभ्यास केला ना तर त्यांच्या लक्षात राहत नाही, पण रात्रीचा अभ्यास केलेला, पाठांतर वगैरे केलेलं ना त्यांच्या लक्षात राहतं. त्यामुळं मग ते दोघंजणं पण म्हणजे परीक्षा वगैरे काय असली, टेस्ट वगैरे, तर मग ते रात्रीच्या टायमालाच अभ्यास करत बसतात. आणि मग तो जागा होता म्हणून मी पण जागी होते आणि जवळजवळ 12:30 वाजेपर्यंत मी बसले. त्यानंतर मात्र झोपले. तर आता इथे आले आहे किचनमध्ये आणि ह्या डब्यामध्ये ना शाबू भिजायला घातलेला आहे. कारण की उद्या संडे आहे. आज हा व्लॉग आहे सॅटरडेचा रात्रीचा आणि संडेचं नाश्ता बनवायचा म्हणल्यावरती सगळ्यांनी म्हणले की शाबू बनव म्हणून. तर शाबू भिजायला घातला होता आणि त्यानंतर ना तहान मात्र सारखं सारखं लागते. म्हणजे कितीही पाणी पिलं ना तरीसुद्धा म्हणजे तोंड जे आहे ना कोरडं पडतं आणि सारखं म्हणजे पाणी प्यावं लागतं. आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा म्हणजे रविवारचा. तर रविवारची संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत 5. तर दिवस पूर्ण गेला, पण भयंकर गरमीमध्ये साहेबांनी ठरवलं की जो बेडरूममधला फॅन बंद पडलेला आहे, म्हणजे बऱ्याच महिन्यापासून तो फॅन बंद पडला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये तो फॅन बंद पडला होता, पण त्या फॅनकडं म्हणजे आमचं लक्षच जात नव्हतं, कारण की टेबल फॅन होता ना एक्स्ट्रा, त्यामुळे त्या फॅनकडं आमचं दुर्लक्ष झालं आणि तो फॅन तसाच राहिला. पण आता आज दिवसभर भयंकर गरमीमध्ये म्हणजे साहेबांनी ठरवलं की बाबा ते फॅन चालू केलाच पाहिजे बेडरूममधला. तर मग आता आम्ही चाललो आहे स्टेशनला फॅन रिपेअर करण्यासाठी. तर त्या फॅनची ना बेरिंग गेलेली आहे, त्यामुळं त्याचं ते म्हणजे असा आवाज येतो आहे त्या फॅनचा चालू केल्यावरती. म्हणून आता म्हणलं की रिपेअर करून घ्यावं, कारण पावसाळ्याचे दिवस गेले, हिवाळ्याचे दिवस गेले, पण आता उन्हाळ्याचे दिवस एवढं भयंकर गरमी चालू आहे जागोजागी. त्यामुळं ना मग त्या फॅनची गरज लागणारच आहे. आणि फ्रेंड्स, आजकालच्या ह्या भयंकर गरमीमुळं ना लोकांना एवढा त्रास होतो आहे की इथे आता आम्हाला प्रत्यक्षात दिसत होतं की भरपूर लोकं नदीमध्ये पोहायला आलेली आहेत. ब्रिजखाली वगैरे ना भरपूर लोकं पोहताना दिसत होते आणि मी व्हिडिओ करावा म्हणलं, पण नंतरनं म्हणलं की ते बरोबर नाही वाटणार. लोकं अंघोळ वगैरे करताना व्हिडिओ कसा बनवायचा, म्हणून मग व्हिडिओ नाही बनवला मी. पण ना नदी आहे आमच्या बाजूला, त्यामुळं ते एक पॉझिटिव्ह गोष्ट वाटते मला की अशा भयंकर परिस्थितीमध्ये जिथे पाण्याची भरपूर टंचाई चालू आहे, जागोजागी मुंबई साईडला वगैरे पाण्याची भरपूर टंचाई चालू आहे आणि त्याच्या टायमामध्ये ना आमच्या इथे एवढी मोठी नदी आहे, ती एक प्लस पॉईंट आहे आमच्यासाठी. तर लांबून लांबून लोकं म्हणजे पोहायला वगैरे सगळे आलेले होते आणि खूप छान वाटतं ते. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पाणी असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आम्हाला ना पाण्याची अजिबात टंचाई नाही, अजिबात कधीच पाण्याची टंचाई नाही. पण फक्त ना कधीतरी लाईट वगैरे गेली ना तर मग मात्र ते मोटार वगैरे चालू करता येत नाही ना, मग त्यामुळं मग पाणी वरती टाकीमध्ये चढवता येत नाही आणि अचानक कधीतरी पाणी जातं. म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून एकदा पाणी जातं. बाकी आम्हाला पाण्याची काही टंचाई वगैरे नाही, 24 तास पाणी आहे आमच्या इकडे, कारण नदी आहे बाजूला त्यामुळं. तर फ्रेंड्स, फॅन रिपेअर वगैरे करून आणला आणि त्यानंतर इथे बघा ते फॅनचे जे छोटे छोटे म्हणजे पात्या आहेत ना, त्या भरपूर घाण झाल्या होत्या, कारण की बऱ्याच दिवसापासून तो फॅन बंद होता, त्यामुळं भरपूर घाण झाल्या होत्या पात्या. म्हणून मी ना ते पुसत वगैरे काय बसायचं, म्हणून ना मी आपलं पाण्याने सगळं धुवून घेतलं स्वच्छ. म्हणजे साबणाचा एक एक हात लावून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, कारण की एकदाशी नंतर ना फिट केलं की मग ते पुसतच बसावं लागतं. पण आता आईनाच ते जे पाते आहेत ते काढलेले आहेत, बाजूला वेगवेगळ्या केलेले आहेत, त्यामुळे त्याला धुता येतं, म्हणून आपलं धुवून घेतलं स्वच्छ.
तर फ्रेंड्स, आता इथे अगोदर एकदा झाडू मारला होता मी, पण पुन्हा एकदा झाडू मारायची वेळ आलेली आहे, कारण की ते फॅन वगैरे ते सगळं ते धूळ वगैरे उडालेली आहे. त्यामुळं ना मग पुन्हा एकदा झाडू मारून घेते आता स्वच्छ. आणि अन्नूताईचं तिचा अभ्यास चालू आहे स्पर्धा परीक्षेचा, त्यामुळं ती बसली तिचा अभ्यास करत. आणि साहेब गेलेत दुकानला बटाटे आणण्यासाठी. तर उद्या ना आलू पराठा बनवावा म्हणून मी त्यांना बटाटे आणायला सांगितलेत. तर ते गेले बटाटे आणायला आणि आलेसुद्धा. आणि आता ते फॅनच्या पात्या वगैरे सगळं धुवून स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि ते सुकून होईपर्यंत मी माझी बाकीची कामं करून घेते. आणि तोपर्यंत मग वैभव पण येईल. आणि वैभव एकदा क्लासवरून आला ना तर मग ते फॅन वगैरे फिट करता येईल. आणि आज ना संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये फक्त डाळ आणि भातच बनवायचं होतं, कारण की ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी होती, दुपारची शिल्लक होती. त्यामुळं साहेब बोलले की नुसतं भात आणि डाळच कर, दुसरं काय बनवू नको. म्हणून माझा स्वयंपाक जो आहे तो उशिरा स्टार्ट करणार आहे मी. आणि सगळं काम जे आहे ते उशिराच केलं, कारण की आम्ही ते स्टेशनला गेलो होतो आणि तिकडंच वेळ लागला ना भरपूर. ते फॅन जोपर्यंत रिपेअर होत नाही तोपर्यंत आम्ही तिथंच थांबलो होतो. आणि आजकाल गरमीच्या ह्याच्यामध्ये ना भरपूर तिथं गर्दी होती त्या दुकानामध्ये, जिथे फॅन रिपेअर करतात ना तिथं. म्हणजे हे आपलं कूलर नीट करायचं, हे ते भरपूर कामं होते त्या दादांना. त्यामुळं मग आम्ही ना तिथेच थांबून ते फॅन रिपेअर करूनच आलो, कारण की उद्या आता साहेब जातील कामाला. मग उद्या तर फॅन वगैरे आणायला वेळ नाही भेटणार कोणालाच. म्हणून मग आता म्हणलं झालं तर झालं, उशीर स्वयंपाकाला फक्त डाळ भातच तर बनवायचं आहे. त्यामुळं मग आम्ही ना थांबून फॅन रिपेअर करून आलो. आणि आता घरी आल्याच्या नंतर मी माझी कामं जी आहे ती स्टार्ट केलेली आहेत. तर भांडे घासून ठेवले होते मगाशीच, म्हणजे 4-4:30च्या सुमारास जेव्हा आम्ही तिकडे स्टेशनला चाललो होतो ना त्या टायमालाच भांडे घासून ठेवले होते. तर ते भांडे मांडायचे काम बाकी होतं, तर ते आता भांडे मांडून घेते आणि किचन पूर्ण क्लीन करून घेते, स्वच्छ करून घेते. म्हणजे फक्त पुसायचं काम बाकी आहे. बाकी किचन धुवून घासून तर झालेलं आहे, पण फक्त की एका सुक्या कपड्याने पुसून घेते. आणि त्यानंतर मग डाळ आणि भात शिजवून घेते. आणि डाळ आणि भात शिजवून घ्यायचं म्हणलं तर मग त्याला वेळ लागत नाही कुकरमध्ये. त्यामुळं ना मग थोडंसं उशिराच करत असते मी, कारण की गरम गरम डाळ भात खायलाच जरा हे वाटतं. थंड झालं की मग ते खायला आवडत नाही कोणालाच. आणि फ्रेंड्स, आता इथे बघा तुम्ही, हॉलच्या बाल्कनीमध्ये टेबल फॅन बाहेरच्या साईडला ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने टेबल फॅन ठेवला ना तर मग बाहेरची थंड हवा आतमध्ये खेचतो फॅन. त्यामुळं ना आम्ही अशाच पद्धतीने टेबल फॅन ठेवून देतो. आणि वरचा जो फॅन आहे सिलिंगचा तो बंद करतो, कारण की कंटिन्यू तोच फॅन चालू राहिला तर मग त्याचं पण म्हणजे काही मोटर वगैरे जळण्याची शक्यता असते ना. त्यामुळं आता थोड्या वेळ त्या सिलिंगच्या फॅनला आराम दिलेला आहे आणि टेबल फॅन हॉलच्या बाल्कनीमध्ये ठेवून स्टार्ट केलेला आहे. तर ही आयडिया आम्ही नेहमी यूज करतो, म्हणजे जेव्हा पण कधी गरम होतं ना की तेव्हा टेबल फॅन बाहेर ठेवून द्यायचा. आणि त्यामुळं ना टेबल फॅनच्या ह्याच्यातून माध्यमातून ना बाहेरची थंडगार हवा आतमध्ये येते घरामध्ये आणि थंड वाटते एकदम छान. तर त्याचबरोबर ना आम्ही दरवाजासुद्धा उघडाच ठेवलेला आहे. म्हणजे संध्याकाळच्या टायमाला किंवा दुपारच्या टायमाला पण ना असं कंटिन्यू दरवाजा बंद नाही ठेवत, कारण की दरवाजा, हॉलची बाल्कनी जर उघडी असली ना तर मग हवा एकदम मोकळी येते जाते. त्यामुळे ना थोड्या वेळासाठी का होईना असं दरवाजा उघडा ठेवला ना तर मग जरा बरं वाटतं. म्हणून आता थोड्या वेळ, आता बाहेर साहेब वगैरे बसलेले आहेत म्हणून दरवाजा पण म्हणजे चालूच आहे फ्लॅटचा. आणि हॉलमध्ये टेबल फॅन पण चालूच ठेवलेला आहे. आणि आता सध्या तरी समोर राहायला अजून कोणी आलेलं नाही, त्यामुळं आम्ही दरवाजा उघडा ठेवू शकतो. नाहीतर असं समोर राहायला आले तर मग आपला दरवाजा बंदच ठेवावा लागेल कायमचा. तर आता इथे सगळ्यात अगोदर मी डाळ शिजवून घेते कुकरमध्ये. आणि डाळ शिजवून झाली की मग नंतर मग त्याच कुकरमध्ये भात शिजायला ठेवते, कारण की कुकरचे डबे जे आहेत ते छोटे छोटे आहेत ना, त्यामुळं मग एकदम दोन्ही पण नाही लावता येणार. आता वेगवेगळं शिजवावं लागेल डाळ आणि भात. तर आता वाजलेले आहेत रात्रीच्या 8 आणि वैभवदादा येण्याची वेळ झालेली आहे. तर त्या अगोदर मी पटकन माझं जे काही स्वयंपाक बाकी आहे, फोडणी वगैरे द्यायचं ते उरकून घेते. आणि वैभवदादा आला की मग नंतर फॅन फिटिंग करायला
मदत करेल तो पण. तर आता उद्या आलू पराठे खायचे होते म्हणून मी आत्ताच हे बटाटे मागवून ठेवले. आणि आता वैभवदा आला की मग फॅन फिटिंग करायचं काम स्टार्ट होईल. डाळ भात बनवून घ्यायला काही वेळ लागत नाही, पण भाकरी वगैरे बनवायच्या, भाजी वगैरे बनवायचं आणि कंटिन्यू गॅसच्या समोर उभं राहायचं म्हणलं ना तर हालत बेकार होते. म्हणजे एकदम असं आगमध्ये उभारल्यासारखं वाटतं, एवढं भयंकर गरम होतंय म्हणजे स्वयंपाक करायच्या टायमाला. तर माझं तर रोजचं हे ठरलेलं असतं की संध्याकाळचा स्वयंपाक पूर्ण झाला की मग आपलं आंघोळ करून घ्यायची, तेव्हा जरा फ्रेश वाटतं. एवढे बेकार हालत होते आजकाल. तर हे बघा बाहेरचं फ्रेश असं वातावरण, थोड्या वेळ बाहेर उभारलं बाल्कनीमध्ये 5 मिनिट तरी तर जरा चांगलं वाटतं. आणि आता इथे काम चालू झालेलं आहे फॅन फिटिंग करायचं. तर माझं स्वयंपाक तर बनवून झालेला होता, डाळ आणि भात बनवून झाला होता आणि वैभवदादा पण आला तर फॅन फिटिंग करायचं काम चालू होतं. आणि हा फॅन जो आहे ना तो आम्ही ऑनलाईन मागवला होता आणि दिसायला सुंदर आहे, पण म्हणजे व्यवस्थित जास्ती दिवस चाललाच नाही व्यवस्थित, म्हणजे त्याला लगेच रिपेअर करायची वेळ आली. तर दुसरा जो हॉलमधला फॅन आहे ना तो आम्ही म्हणजे दुकानातून घेतला होता. तर तो एकदम छान आहे, पण हा फॅन म्हणलं तर याला रिपेअर करायची वेळ लवकरच आली. तर आता फायनली ते फॅन फिटिंग करून झालेलं आहे, फॅन चालू झालेला आहे. तर आता आम्ही जेवण करतो आणि शतपावली करायला लवकरात लवकर बाहेर जातो. तर हे बघा निघालोय आम्ही शतपावली करायला बाहेर. आणि जेवल्या जेवल्या कमीत कमी 20 तरी फेऱ्या मारतो आम्ही, म्हणजे गेटपासून बिल्डिंगपर्यंत, बिल्डिंगपासून गेटपर्यंत कमीत कमी 20 तरी फेऱ्या मारतो मोजून. आणि तेव्हा जरा बरं वाटतं. कारण मी दिवसभर त्यांना म्हणजे दरवाजाच्या बाहेर निघतच नाही, म्हणजे कुठलं कारणच नाही ना बाहेर निघायचं. त्यामुळं मी कधीच बाहेर निघत नाही आणि त्यामुळं घरात बसून 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 वजन वाढतच असतं माणसाचं. त्यामुळं ना संध्याकाळच्या टायमाला अशा प्रकारे म्हणजे जवळजवळ 20 फेऱ्या जरी मारल्या तरीसुद्धा जरा हलकं हलकं वाटतं, बरं वाटतं जरा. आणि सकाळचा व्यायाम वगैरे केला तर जरा तेवढंच आपण स्वतःसाठी करू शकतो. बाकी असं आवर्जून बाहेर निघायचं, जास्ती इकडे तिकडे फिरायचं हे होतच नाही मला. कारण की ते दिवसभर ते एडिटिंग वगैरे करायचं झालं तर ते दुसरी पण कामं असतात भरपूर. झालं तर मुलांचा अभ्यास पण घ्यायचं थोडंफार, त्यांना पण काही म्हणजे करतात की नाही अभ्यास ते पण बघायचं, घरातला स्वयंपाक कामं बिमा ह्याच्यामध्येच पूर्ण दिवस कसा जातो ते कळत नाही. म्हणून मग स्वतःसाठी फक्त सकाळी 10 मिनटाचा व्यायाम आणि रात्रीचं कमीत कमी 20-25 मिनटं आम्ही चालत राहतो बाहेर इकडं तिकडं. आणि साहेब सोबत असतात, वैभवदादा सोबत असतो, आम्ही तिघंजणं पण असतो. बाकी अन्नूताईला कंटाळा येतो बाहेर निघायचा, ती काही येत नाही, कधीतरी आली तरी येते, नाहीतर नाही येत ती. तर अशा प्रकारे पूर्ण दिवस जो आहे रविवारचा गेला. आणि गरमीमुळे आजकाल भरपूर हालत खराब झालेली आहे सगळ्यांचीच. तर हे बघा चालून चालून आल्यावरती पूर्ण केस पूर्ण भिजले होते सगळे. तर आता वेळ आलेली आहे हा ब्लॉग इथेच थांबवण्याची. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.